कर्जमाफीच्या यादीतील नाव बघून लगेच केवायसी करायला धावत असाल तर थांबा, तुमचा मोठा घात होऊ शकतो. हा व्हिडिओ तुमचे 30-35 हजारापासून तर लाखापर्यंत रुपये वाचवणार आहे. सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता या सरकारचं असं झालंय की लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं मानायचं नसतं. ठीक आहे, आता विषय असा झालाय की जेव्हा तुम्ही कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव बघता, नाव बघितल्यानंतर पुढे विशिष्ट क्रमांक आहे किंवा तुमचा आधार क्रमांक आहे. तुम्ही जाता आपले सेवा केंद्रावर किंवा महाई सेवा केंद्रावर. तिथं गेल्यानंतर तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून तुमच्या रकमेची खातरजमा करता. आता खातरजमा करत असताना अनेक शेतकऱ्यांनी 19 मध्ये कर्ज काढलंय, 20, 21, 22, 23, 24, 25 6 वर्ष मध्ये गेलेत. त्यामुळे आपण कर्ज किती काढलंय, व्याजासकट किती झालंय याचा ताळमेळ त्यांना माहिती नसतो. त्याच्यामुळं जे काय आहे बाबा, कर्जमाफीच्या यादीत नाव आलं आणि चला घ्या केवायसी करून, पण नुकसान किती होऊ शकतं, कारण रकमेमध्ये तफावत येते आहे. समजून घ्या. विषय असा आहे की आपले सेवा केंद्रावर गेल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचं जे पोर्टल आहे तो महाई सेवा केंद्रावाला किंवा आपले सेवा केंद्रावाला ओपन करतो. महा ऑनलाईन म्हणून त्याच्यामध्ये लॉग इन करून ऍड्रेस किंवा विशिष्ट क्रमांकाची माहिती तो टाकतो. ती माहिती म्हणजे आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर तुमची त्या ठिकाणी बँकेचं नाव येतं, तुमची शाखा कुठली आहे बँकेची ते येतं, तुमचा कर्ज खाते क्रमांक येतो, तुमची एकूण थकबाकी येते. तुमची एकूण थकबाकी जी आहे त्या थकबाकीची खातरजमा तुम्हाला करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ ज्ञानेश्वर खरात पाटील नावाचा मी शेतकरी आहे. माझ्यावर मी कर्ज घेतले 2019 मध्ये 1 लाख रुपये आणि आता माझ्या तिथं जर का पुढे 75,000 दिसत असेल तर गफला झालेला आहे, तफावत आहे. किंवा मी कर्ज घेतलं 1 लाख आणि ते 1,02,000 दिसत असेल तरी सुद्धा गफला झालेला आहे, तफावत आहे, चूक आहे, प्रशासनाची आहे, शासनाची आहे, सहकार विभागाची आहे, मुख्यमंत्र्यांची आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ काय सांगतो तर तुमचं कर्जमाफीच्या यादीत नाव आलं असेल, पुढचा विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही त्या पोर्टलवर तुमचं बघितलं असेल आणि तुम्ही घेतलेलं कर्ज, त्याला लागून आलेलं व्याज याच्या रकमेच्या तुलनेत जर का तुम्हाला तफावत दिसली तर केवायसी करू नका. केवायसी केली की तुम्ही फसले, कारण जेवढी रक्कम आहे तेवढीच तुम्हाला कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळं जर रकमेमध्ये तफावत असेल, कारण तिथे केवायसी करताना ते रूल वाचा. केवायसी केल्यानंतर ती सर्व शेतकऱ्यांनी बघून करावी आणि ती जर त्यानं केली तर त्याला सर्वस्वी जबाबदार हा शेतकरी असणार आहे. त्याच्यामुळं जी रकमेची तफावत आहे ती असेल तर केवायसी करायची नाही. आपल्याकडे 31 मार्च 2026 पर्यंतचा कालावधी आहे. आता जुलै चालू आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे मार्च, 8 महिने टाइम आपला, 8 महिने. त्याच्यामुळं सब्र का फल मिठा होता है, शांततेनं घ्या, नुकसान होऊ देऊ नका. आता जर अशी तफावत असेल, जर काही त्रुटी असतील, जर तुमची काही तक्रार असेल तर तिथं तक्रार बटन आहे. आपली सेवा केंद्रावाला किंवा महाई सेवा केंद्रावाला त्याला सांगायचं मला तक्रार करायची. तुमची तक्रार कर्जमाफी निवारण समितीकडे जाईल. त्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात, ते त्याच्यावर तोडगा काढतील. तुम्ही ते तसंच ठेवा. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर सहकार आयुक्तांचा एक व्हिडिओ आलाय, त्याच्यामध्ये ते म्हणतात की 2026 मार्च नंतरचं व्याज बँका भरणार आहेत. पण आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचे सगळे ते रकमेच्या तफावती बघितल्या तर त्यांचं आधीच्याच याच्यात घोळ घालून ठेवलेला आहे. ठीक आहे, त्यामुळं परत एकदा सिद्ध झालं हे सरकार लबाड आहे, हे सरकार धूर्त आहे, हे सरकार खोटारडा आहे, हे सरकार चालू आहे आणि यांची बुद्धी हे कमीत कमी रक्कम कशी लागेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घोडा कसा लावता येईल यासाठी लावत आहेत. हे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी दुर्दैव आहे. या संदर्भात आमचे मित्र शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी आवाज उठवलेला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, निवेदन दिलेलं आहे. त्यांना तफावत दूर करावी, व्याजासह 2 लाखापर्यंत कर्जमाफी करावी अशी मागणी विनायक भाऊ सरनाईक यांनी केलेली आहे. आता आपण आवाज उठवल्यानंतर फरक पडतो. महत्वाची माहिती आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जेवढे ग्रुप असतील तेवढ्या ग्रुपमध्ये टाका. अति महत्वाची माहिती आहे. बिचारा शेतकरी केवायसी करून बसेल, आनंद होतो ना, छाती भरून येते. माझ्या सरकारनं माझी कर्जमाफी केली, माझं कर्जमाफी यादीत नाव आलं.
घे केवायसी, हे घोडा लावून. असं नाही व्हायला पाहिजे ना. त्याच्याकरता जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.